कोणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न। यशवंतराव चव्हाण यांचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललो आहे। एक नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून काम करावे लागते। यशवंतराव चव्हाण हे वंदनीय व्यक्तिमत्व। 63 वर्षातील महाराष्ट्र कसा असावा आणि राजकीय लोकांनी कसे वागावे, कमरेखालचे वार कधीच करायचे नाही हे चव्हाण यांनी सांगितले। शरद पवार यांनीच सांगितले माझा फोटो वापरू नका, म्हणून चव्हाण यांचा फोटो वापरला ते आम्हाला नाही म्हणणार नाही। आमचं 3 पक्षाचे सरकार, मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रीपद कुणाला द्यायचे हा अधिकार मुख्यमंत्री यांना आहे। पुढे आणखी चांगल्या गोष्टी होतील। कोर्टात तुमची एखादी केस असेल तर तुमचा वकील मांडतो। आम्ही कोणीच कोर्टात गेलो नाही। पक्षाचे वकील भूमिका मांडतात। वेदना आणि जितेंद्र आव्हाड कुठे जुळतं का? तिन्ही पक्षाचे नेते गण याबाबत निर्णय घेतील। काही जण कार्यकर्त्यांना सांगत असतात, त्याची अंमलबजावणी सगळेजण करतील। आमची बैठक झाली आहे। RBIचे पण लोक होते, विद्याधर अनस्कर होते। राज्य सरकार बँक काय निर्णय घ्यायचे, कोणते कठोर निर्णय घ्यायचे, वसुलीच्या बाबत निर्णय आहे। ज्यांची ऐपत आहे त्यांना भरण्यासाठी सांगणार। सोमेश्वर कारखान्याबाबत आम्ही करून दाखवलं। आरोप होणे आणि सिद्ध होणे वेगळं। त्या व्यक्तीला सांगण्याचा अधिकार, ते त्यांची भूमिका मांडतील। अनेकांवर आरोप झाले पण ते सिद्ध झाले नाही। आम्ही सरकारमध्ये असताना विधानसभेच्या अध्यक्षांनी तसा प्रस्ताव मांडला होता। तो एकमतानं मंजूर झाला आहे। तोवर पाठवला, त्याला प्रतिसाद मिळाला नाही। केंद्राची मदत न घेता बिहारनं जनगणना केली। बिहारसारखे राज्य करू शकत तर महाराष्ट्र का करू नये? हे खर्चिक आहे, पण समाजातील सर्व घटकांना कळलं पाहिजे कोण किती आहे। आमचं सरकार विचार करेल। तुम्हाला माहिती आहे, मागे पवार साहेबांनी स्वतः प्रेस घेऊन सांगितलं की ह्यांना माझा फोटो वापरल्याशिवाय हे महाराष्ट्रात करू शकत नाही, असं म्हटलं की नाही। आणि त्यांनी सांगितलं मला कोर्टात जावं लागेल। जर कुणी आम्हाला जर असं म्हणत असेल तर शेवटी चव्हाण साहेब तर आम्हाला तसं म्हणू शकत नाही, जे आम्हाला खात्री आहे। आणि म्हणून आम्ही चव्हाण साहेबांचा फोटो वापरला। आज पण आम्ही त्या दिवशी कोल्हापूरला जात होतो, सगळेच होतो, तेव्हा संगमावर जाऊन आपल्या त्यांचं दर्शन घेतलं समाधीचं आणि पुढं त्या ठिकाणी गेलो। हा विषय आमचा, आम्ही 3 पक्षाचं सरकार आहे, हा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा, विस्तार केला तर मंत्रिमंडळात खाती कुठली कुणाला द्यायची, पालकमंत्रीपद कुठली कुणाला द्यायची, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असतो। आम्ही एकत्रपणे काम करतोय, ह्याच्यातनं निश्चितपणे पुढं अजून चांगल्याच गोष्टी घडतील, एवढंच मला त्याबद्दल सांगायचं। कोर्टामध्ये तुमची जर एखादी केस असेल तर तुमचा मुद्दा तुमचे वकील मांडतात ना, का तुम्ही स्वतः मांडता? आपण वकील नेमतो आणि वकिलांना सांगतो ही केस आमची व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडा, बरोबर ना? त्याच्यामध्ये आम्ही तर सगळे इकडच्याच भागात आहोत। आम्ही कोणीच ती कोर्टामध्ये, इलेक्शन कमिशनच्या समोर वेगवेगळ्या पक्षाला ज्यावेळेस बोलवलं जातं त्यावेळेस त्यांचे वकील लोकच ती भूमिका तिथं मांडण्याचं काम करतात, ही फॅक्ट आहे। वेदना आणि जितेंद्र आव्हाड कुठंतरी जमतं का, जुळतं का? तर न बोललेलं बरं। मी आपल्याला सांगू का, हे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक कुणी काही बोलले तरी देखील तिन्ही पक्षाचे वरिष्ठ पातळीवरचे नेतेगण ह्याबद्दलचा निर्णय घेतील। प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बरं वाटण्याच्या करता त्यांना त्यांची भूमिका मांडावी लागते। आम्ही अशा प्रकारच्या आजपर्यंत अनेक निवडणुका बघितल्या, शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात। आणि त्याचे आरोप सिद्ध होणं वेगळं। आरोप सिद्ध झाल्यानंतर उद्याच्याला तुमच्यावर माझ्यावर कुठलाही आरोप झाला तर त्या व्यक्तीला त्या आरोपामध्ये तथ्य नाही हे सांगण्याचं तरी अधिकार आहे ना, कायद्याने दिलेला आहे ना तो त्यांना, त्याच्यामध्ये ते त्यांची भूमिका मांडत आहेत। अशी आत्तापर्यंत खूप प्रकरणं महाराष्ट्राच्या ह्याच्यात राजकारणात झालेली आहे, परंतु नंतर त्याच्यातनं काही सिद्ध झालं नाही, ते त्याच्यातनं निष्कलंक आहे असं सिद्ध झालं। अशी पण खूप उदाहरणं आहेत। मध्ये माझ्या स्तरावर एक बैठक झाली, त्याच्यामध्ये भुजबळ साहेब, नरहरी झिरवाळ साहेब, नंतर दिलीप वळसे पाटील साहेब, दादाजी भुसे, आपले पालकमंत्री दिलीप बनकर,
असे अनेक आम्ही माणिकराव कोकाटे वगैरे आम्ही सगळेजण होतो. अधिकारी सगळे होते, सहकार आयुक्त होते, त्याच्यानंतर जॉईंट रजिस्ट्रार होते, सहकार सचिव होते, असे ACS सहकार ते होते. आणि त्यावेळेस आम्ही बघितलं की नाबार्डची लोक पण VCवर होते, व्हिडिओ कॉन्फरन्सवर. RBIचे पण लोक होते व्हिडिओ VCवर. आणि त्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर त्याच्यात बरीच चर्चा झाली. हां, MSC बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर पण होते. आणि त्याच्यातनं ही बँक बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातनं काय राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं, काय राज्य सहकारी बँक मदत करू शकते, कुठले कठोर निर्णयची अंमलबजावणी करावी लागू शकते, सहकार विभागाने त्याच्यात काय भूमिका घेतली पाहिजे, RBIनी आणि नाबार्डनी जे पत्र दिलेलं आहे त्यांना त्याच्याबद्दल काय उत्तर आपण दिलं गेलं पाहिजे, अशी खूप साधक बाधक सगळी चर्चा झाली. परंतु मी मगाशी तुम्हाला म्हटलं की काही कठोर निर्णय म्हणजे कुठले, वसुलीच्या संदर्भात काय झालं, खूप मोठ्या प्रमाणावर थकबाकी झालेली आहे. आता ज्यांची ऐपत आहे आणि आपल्याला माहिती आहे की ह्याची ऐपत आहे आणि थकबाकी वसूल केली पाहिजे, त्यावेळेस कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळेस बाबा ह्याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल असं करून चालत नाही. आणि त्याच्यामुळे मी म्हणालो की माझ्या इथं पण एकेकाळी सोमेश्वर कारखान्याचा अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता काही कठोर भूमिका मला घ्यावी लागली. परंतु आत्ता महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5मध्ये भाव देणारा कारखाना म्हणून त्याची ओळख आहे. 3,350 रुपये FRP आम्ही जाहीर केली. FRP नाही, दर जाहीर केला. अशा पद्धतीचा तो कारखाना आहे. आणि तशाच बँकांच्या बाबतीमध्ये देखील आमच्या बँका एकदम आज सुस्थितीमध्ये चाललेल्या आहेत. तशा पद्धतीनं मी त्याचा उल्लेख केला. प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार जरूर आहे. तो त्याला संविधानाने, घटनेने, कायद्याने दिलेला आहे. फक्त तो कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसून द्यावा लागतो. मागे एकदा आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना दिलेलं होतं. दुर्दैवाने ते आमचं आरक्षण हायकोर्टातच टिकलं नाही. नंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं होतं, ते त्यांचं हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. अशा 2 गोष्टीचा अनुभव त्या संदर्भातला आहे. आता पुन्हा काही सहकारी मित्र OBCच्या संदर्भामध्ये पण काही मागणी करतायत, काही मराठा आरक्षण द्यावं असंही मागणी करतायत, काही इतर पण समाज वेगवेगळ्या प्रकारे मागणी करतायत. आणि हे सगळं करत असताना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने ज्या डायरेक्शन पाठीमागे दिलेले आहेत त्याच्यामध्ये तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊन कसा मार्ग काढता येईल. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 52% आणि इकॉनॉमी विकर सेक्शनला संपूर्ण देशामध्ये 10% आरक्षण दिलं, असं 62% आरक्षण ऑलरेडी मिळालेलं आहे. त्याच्यामुळं पुढचं आरक्षण द्यायचं म्हटलं तर आत्ता मिळालेल्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे, असं महाराष्ट्रातल्या बहुतेक राजकीय पक्षाची भूमिका आहे. तशा प्रकारची चर्चा मागे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वपक्षीय बैठक झालेली होती, तिथं झालेली आहे. आणि त्याच्यामुळं तो एक प्रयत्न चालू आहे. आता त्या प्रयत्नाला कसं यश येते ते पाहू. मागे आम्ही सरकारमध्ये असताना विधानसभेच्या अध्यक्षांनीच तशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला होता. सभागृहाच्या सर्व राजकीय पक्षाच्या सदस्यांनी एकमताने त्याला पाठिंबा दिलाय. आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तो ठराव झालेला आहे. तो ठराव आपण वर पाठवलेला आहे, परंतु वरून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. आता दुसरा प्रस्ताव असा पुढे आलेला आहे की केंद्राची मदत न घेता बिहारनी जातीनिहाय जनगणना केली तशी महाराष्ट्राने करावी. तर माझी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण भूमिका हीच आहे की महाराष्ट्रामध्ये जर बिहारसारखं राज्य करू शकतं तर एकदा महाराष्ट्राने पण जातनिहाय जनगणना करावी. परंतु ते करत असताना एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याशी पण चर्चा त्या बाबतीमध्ये करावी लागेल, कारण ह्याला हे खर्चिक आहे. परंतु एकदा समाजातल्या सर्व घटकाला कळलं पाहिजे की बाबा नक्की कोण किती आहे. कारण हे सगळे आता मागं कधी जात निहाय जनगणना झाली मला तरी आठवत नाही.
मधी केंद्राने केलेली होती, त्यावेळेस केंद्राने नंतर सांगितलं की ह्याच्यामध्ये प्रचंड चुका झालेल्या आहेत, त्याच्यामुळं ती बाहेर देणं आम्हाला योग्य वाटत नाही, असं एकदा झालेलं आहे. त्याच्यामुळं जातनिहाय जनगणना बिहारचं जर यशस्वी झालं असेल, बिहारची आम्ही माहिती मागवलेली आहे, बिहारची माहिती आल्यानंतर ती जर यशस्वी झालेली असेल तर त्या रस्त्याने पण जाण्याचा महायुतीचं सरकार विचार करेल. बघा, ती नक्की लोक कोणी होती त्याची शहानिशा केली जाईल, पोलिसांच्याकडनं तपास केला जाईल आणि जर ते कृषी विभागाची लोक असतील तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाईल. ती कृषी विभागाची लोक नसतील, बोगस कुणी असतील, कारण काय होतं बऱ्याचदा तुम्ही असा प्रश्न आम्हाला विचारता, आम्हाला त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी काही माहिती नसते आणि आम्ही उत्तर त्या ठिकाणी देतो. एक आहे त्याची शहानिशा करून जर कुणाच्या चुकीमुळं शेतकऱ्यांना कारण नसताना त्रास झाला असेल, शेतकऱ्यांना मनस्ताप झालेला असेल तर त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलं जाईल. मी उद्या सुट्टी आहे, पण परवाच सोमवारी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्याकडनं पण माहिती घेईल, कारण त्यांच्या बीडला लागूनच जालना जिल्हा आहे आणि अशा पद्धतीने जालना जिल्हाच काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात कुठल्याही व्यक्तीवर अशा प्रकारचा अन्याय होता कामा नये.